प्रथम तुम्ही आजचा जो परिपथ आहे नेहमीच तसा चांगला सादर करता, पण आज सुद्धा जरा विशेष या ठिकाणी सादर केला त्याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन. विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आद्य संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांच्यापासून जर पाहायला गेले वारकरी संप्रदायाची सुरुवात ही महाराष्ट्र भूमीमध्ये झालेली पाहायला मिळते. संत ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेला वारकरी संप्रदाय आणि त्याचेच नंतर भरभराट ज्या संतांनी केले त्याच्यामध्ये संत एकनाथ असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत नामदेव असतील आणि त्यानंतर ज्याच्या पदस्पर्शानं आपली चापण भूमी ही पवित्र झाली आहे असे संत रामदास स्वामी. या संतांनी सर्व खरं नजर पाहायला गेलं तरी महाराष्ट्राला एक आध्यात्मिक बैठक देण्याचं काम केलेलं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे आज सुद्धा जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या पेक्षा सुद्धा जर पाहायला गेलं तर चांगल्या गोष्टी होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. याला कारणीभूत जे आहे ते महाराष्ट्राची आध्यात्मिक बैठक. सध्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की आषाढी एकादशी या ठिकाणी सुरू आहे आणि गावोगावी जर पाहायला गेलं तर पंढरपूरच्या दिशेनं गावातून पायी पालखी सोहळे हे जर पंढरपूरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. एक भक्तिमय वातावरण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण झालेले पाहायला आपल्याला मिळत असतं. आणि याचाच वारसा घेऊन जर पाहायला गेलं तर मुक्ताई विश्व सेवा प्रतिष्ठान प्रबोधन केंद्र सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या वतीनं जर पाहायला गेलं तर प्रबोधन करण्याचं काम केलं जात असतं. विद्यालयामध्ये जाऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना आध्यात्मिक मार्ग किती चांगला असतो हे सांगण्याचं काम आणि विद्यार्थी जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने वर्तन केलं पाहिजे, समाजामध्ये वावरत असताना आपण कशा पद्धतीने वावरलं पाहिजे या संदर्भातलं प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी केलं जात असतं. याचे एक अनुयायी म्हणून मी आज आपल्या विद्यालयामध्ये दत्तात्रय भुजबळ सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर ज्ञानेश्वर मिडगुले पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी प्रथमतः आपल्या समर्थ कुटुंबाच्या वतीनं आणि आपल्या संस्थेच्या वतीनं त्यांचं शब्द सुनाने स्वागत करतो. सर्वप्रथम या ठिकाणी मान्य श्री दत्तात्रय भुजबळ यांचं विद्यालयाच्या वतीनं पुष्प देऊन या ठिकाणी कोळी सर त्यांचं स्वागत करतील, त्यांनी ते करावं असं मी सरांना विनंती करतो. यानंतर आजच्या संपूर्ण अंधार सारा उजळते आकाश तारे अंधारल्या पहाटेचे थे वाहू दे आनंद वारे जागे आणि सुट्टी लागी होऊ दे माणूस जागा मार्ग सारे स्वच्छ व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा माणसाचा देव व्हावा. विद्यालयाचे सर्व गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. फळाफळांचा माळा पाहिजे, फळाफळांचा माळा पाहिजे, आनंदाचा वारी सोहळा पाहिजे, गावातल्या मंदिरापेक्षाही सुंदर अशी एक शाळा पाहिजे. अशी आपल्या सुंदर शाळेला मुलांना खरं तर सर आमच्या 70-72 पेक्षा तुमची 35-40ची पिढी हुशार आहे, त्याच्यापेक्षा ही 12-15-17ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली आहे की जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं लेक्चर यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यात घेत नाही. पण मला वाटतं सर तुमचा परिपाठ ऐकला आणि त्या परिपाठावरून तुमची मुलं अध्यात्माच्या परमार्थाच्या संस्काराच्या मार्गाला आहेत याचा मला विश्वास आहे. बघा, माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा, सेल्फ कॉन्फिडन्स. माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा.
जगावं कसं? जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं. आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. आता आपल्याला कुठं शंभूराजासारखं मारायचंय? आपल्याला फक्त एकच काम करायचंय. काय? शिकून सवरून मोठं व्हायचंय. मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाला शिकायचं असतं. त्या कासवाच्या गोष्टीप्रमाणे ही शर्यत जिंकायची असेल तर तुम्हाला क्षणाला रोजच्या रोज अभ्यास पाठवून केला तरच तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. आणि त्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवा. बघा, आपल्याला जेव्हा कोणत्या घरात जन्म द्यायचा, कोणता करत द्यायचा, उंची द्यायची का गुटखा द्यायचा हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर तो महत्वाचा प्रवास शिक्षण. शिकून सवरून, शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य, सदाचार, संयम, सुविचार प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन तुम्ही जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. बघा, देवानं आपल्याला सगळं दिलंय. पण तुम्ही पाखरं पाहिजे. पाखरांना कुठे घर असतं, कुठे रस्ता असतो, कुठे पाणी असतं, तरी ते उडत जातात. एखाद्या लहानशा झाडावर बसतात. पाहणाऱ्याला वाटतं त्या फांद्या वाकलेल्या आहेत, पक्षी पडतील किंवा काय. परंतु मुलांनो, त्या पक्ष्यांना फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. कसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. मला शिक्षक व्हायचंय, मला कलेक्टर व्हायचंय, मला मोठा आणि चांगला माणूस व्हायचंय. बस. बघा, भगवान ने तकदीर ने तुम सबको हीरा ही बनाया है. बस शर्त ये है जो घिसेगा वो ही चमकेगा. कर्म करो तो फल मिळता है. मला सांगा, तुम्ही अभ्यास केला तर तुमची मार्क वाढणार आहेत ना? कर्म करो तो फल मिळता है. आज नहीं तो कल मिळता है. जितना गहरा अधिक भोगवा उतना मीठा जल मिळता है. जीवन के हर कठीण प्रश्न का जीवन में ही हल मिळता है. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. फक्त आपण तो शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमची पिढी बघा, आपल्याला बऱ्याच न्यूनगंड असतात. आम्ही गरीबाचे, आम्ही खेडेगावचे, आम्ही मराठी शाळेत शिकतो. आम्ही कसे मोठे होणार? मराठी शाळेतलाच मुलगा मोठा होणार. कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये इंग्लिश मीडियम मध्ये शिकणारा कोणताही विद्यार्थी UPSC MPSC देऊन सरकारी नोकर किंवा कलेक्टर झालेला नाही. सगळी मराठी मीडियमची आहेत. कारण त्यांना काय कळत नसतं. फक्त शो असतो. सरपंचांनी घातला का मग सदस्याला वाटतं अरे मी काय कमी बापाचा आहे. काय त्यांना म्हणता कळत नव्हतं. आपल्या मुलांना कळतं. प्रत्येक शब्दाचा अर्थ करतो. हे साखर खातो ना, त्याला कळतं, त्याचा अर्थ कळतो. पण त्या मुलाला जर विचारलं, पहिलीच्या मुलाला कविता शिकवतात आणि त्याला जर त्याचा अर्थ विचारला, त्याला म्हटलं हे व्हॉट मीन्स वेटिंग शुगर म्हणजे काय? तो म्हणतो न बाबा. कारण तिथं फक्त पोपटपंची असते, पाठांतर असतं, त्याला काही कळत नसलं. आपल्या मातृभाषेतून शिक्षण आता मी पाहिलं सर, खरोखर मी महाराष्ट्रातल्या आतापर्यंत 1600 शाळा, भंडारा, नागपूर, गडचिरोली किंवा चंद्रपूर, लातूर, बार्शी, सोलापूर सगळ्या शाळा, जवळजवळ 1500 शाळा 14 जिल्ह्यातल्या फिरलो. परंतु तुमच्यासारखा परिपाठ, एवढी मुलं, संगीत मी कुठेच पाहिलं नाही. पहिलं फक्त तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा. मला हे व्हायचंय, तुम्ही ठरवा. खुद को कर बुलंद इतना कि हर बंदे से पहले खुदा तुम्ही पूछे आता तेरी रजा काय पाहिजे तुम्हाला? तुमच्यात विश्वास असेल ना? तुमचा जर देवावर विश्वास असेल, सांगा, तुमचा देवावर विश्वास आहे का? आहे? तुमचा स्वतःवर विश्वास आहे का? तुमचा जर देवावर विश्वास असेल तर देव देईल, त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी राहाल. पण तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवं ते त्या देवाला द्यावंच लागेल. म्हणून तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. असं काय घाबरायचं नाही. मला कमी मार्क आहेत, मी गरीबाचा आहे, मी गुटखा आहे, मी लुकडा आहे, मी काळा आहे, मी मुंगळा आहे. प्रत्येक जण मोठा होणार. तुम्हाला भारताच्या राष्ट्रपती पाहिलं का तुम्ही? काय नाव त्यांचं? गोरे आहेत का? कोणत्या जाती जन्मल्या?
देवानं आपल्याला कोणता कलर दिला याच्यावर काही नसतं. आदिवासी समाजातली एक मुलगी वयाच्या 6व्या वर्षी तिचे आई वडील खताळ पाडले आणि मग ती शिक्षणाला सुरुवात केली. अनाथ आश्रमात शिकली आणि ती इतकी मन लावून शिकली. ती मीराबाईचं एक भजन आहे बघा, जैसे लागी लगन. म्हणजे मन लावून शिकली, इतकी मन लावून शिकली कारण तिचं मन व्हायबल करण्यासाठी त्यावेळेला टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, पाटलांचा बैलगाडा पण नव्हता. मग तिने मन लावून शिकले, आई वडील नव्हते, काय आधार नव्हता, इतकी मन लावून शिकली. प्रत्येक वर्षी पहिली तिने तिची डिग्री घेतली ना, मास्टर डिग्री नंतर तिच्याकडे अजून 5 डिग्री आहेत. त्याला राष्ट्रपती बनवलं. ते काय तिचा कलर पाहून नाही, तिची जात पाहून नाही. देवाने आपल्याला कोणता कलर द्यायचा आहे तुमच्या हातामध्ये नाही, पण आपल्याला जो जन्म मिळाला आहे, ते शिक्षणाची संधी मिळाली, तिचं कसं सोनं करायचं. तुम्ही एक नाव ऐकलं का? पी.टी. उषा. कोण होती? कोण? धावपट्टू. ती काय एकदम धावपट्टू बनली का? तिचा कलर काय गोरा आहे का? कोणत्या जातीचा म्हणली? अहो ती तर तिला 6वी 7वी पर्यंत इतका अभ्यासाचा कंटाळा, शाळेतच जायची नाही, 15 दिवस गायब. मग शिक्षणाला पाठवलं मुख्याध्यापकांनी. अरे ही मुलगी काय येत नाही तपास करायचा. त्यावेळेला सायकल होती, शिक्षक सायकलवर गेले तर ती पोरगी रस्त्याच्या कडेला डोंगराच्या बरगडाला शेरड चालत होती. शेरड चालत असताना तिने पाहिलं भोवती आलेत म्हणल्यावर घेऊन ती तकाट पळाली तर डायरेक्ट इतकी तुफान पळाली, वाऱ्याच्या वेगाने पळाली. शिक्षक बघतच राहिले, डायरेक्ट डोंगरावर जाऊन बसले. शिक्षक म्हणले अरे मुलगी एक हैवान वाऱ्यासारखी पळाली. ती शिक्षकांना त्या दिवशी नाही सापडली, परंतु मग शिक्षकांनी ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळ शिक्षक घरी आले. तिच्या वडिलांना म्हणले तिला शाळेत पाठवा, अभ्यासात असेल कमी, काही बिघडणार नाही, आम्ही इथं करिअर बनवतो. ती दुसऱ्या दिवशी तिला शिक्षक तिचे वडील शाळेत घेऊन आले आणि शाळेत घेऊन आल्याच्या नंतर त्या दिवशी तिच्या आवडीचा म्हणजे तिच्याजवळ जी कला होती त्या शिक्षकानं ती स्पर्धा भरवली. 10वी पर्यंतची शाळा होती, पण 7वीची ही मुलगी त्या स्पर्धेमध्ये ही मुलगी पहिल्या नंबरला आली. आणि मुलांनो त्या वेळेला त्या शिक्षकानं तिचा नंबर पाहिला आल्यामुळं रनिंग मध्ये तिला 10 रुपये बक्षीस दिले. 25 वर्षापूर्वीची गोष्ट असे. 10 रुपयाची फार किंमत होती, तिला फार वाटलं. आणि मग तिला अभ्यासाची शाळेची थोडी लगन म्हणजे गोडी निर्माण झाली. गोडी निर्माण झाल्यावर पुढे ती 7वी 8वी पास होत गेली. तिला काही येत नव्हतं, अभ्यासाचा कंटाळा होता, शाळेत यायचंच नव्हतं. परंतु 10 रुपये मिळाले, तिला बक्षीस मिळालं, पाठीवर शाबाशी मिळाली आणि मग ती मन लावून शिकायला लागली. मन लावून म्हणजे कसं? तुम्हाला घराबाई नाव माहिती आहे का? मुलांना घराबाई का फक्त शांताबाईच माहिती? काय झालंय, अलीकडं प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतो, कीर्तन होतात. कीर्तनाला किती जण जातात? हात वर करा. अहो सगळे जण जातात. मी बघितलं एकदा मी मराठी शाळेची शेवटचं काल्याचं कीर्तन संपलं त्यावेळेला मी सगळी मुलं बघितली. कीर्तन संपल्यावर दुपारी लाईन मध्ये होती. कशाला? भोजन आणि भजन. मुलांना भोजन आणि भजन या शब्दामध्ये एक काना एक मात्रा एवढाच फरक आहे. परंतु आता काल्याच्या कीर्तनातला एखादा भंग, एखादं वाक्य, एखादा विचार, चांगला विचार तुमच्या डोक्यामध्ये बसला तर जीवनाच्या अंतापर्यंत तो तुम्हाला धरून नेईल. आणि काल्याच्या कीर्तनाचं भोजन किती दिवस पोटात राहील? उद्या सकाळी हुडून राहणारे वर्षभर. एक संतांचा चांगला विचार आपल्याला चालू शकतो. पहिलं तुम्हाला एक उदाहरण देतो. अण्णा हजारे नाव ऐकलं? मिलिटरीमध्ये होते. गोळीबार झाला, लढाई झाली. लढाईमध्ये बाजूच्या त्याच्या जोडीदाराचा मृत्यू झाला गोळी लागून. ते वाचले, रिटायर झाले, राळेगण सिद्धीला आले. राळेगण सिद्धीला आल्यावर त्यांच्या मनामध्ये विचार आला, अरे आता आपण जगण्यात आपला जोडीदार मेला आणि आपण तरी काय, आपल्याला आता वैराग्य प्राप्त झालंय, लग्न करायचं नाही, संसार करायचा नाही, प्रपंच करायचा नाही, आणि मग काय करायचंय? त्यापेक्षा त्यांच्या डोक्यामध्ये वाईट विचार आला, आत्महत्या करूया. आत्महत्येचा विचार डोकावत होता, पण कशी करायची, कोणत्या मार्गाने करायची या विचारामध्ये त्यांना सुचत नव्हतं. आणि त्याच वेळेला ते पद्मावती मंदिर जुनं होतं, त्या मंदिराच्या रात्रीच्या वेळेला मंदिराच्या ओट्यावर बसले होते. मंदिरामध्ये प्रवचन चालू होतं. प्रवचनातला महाराज सांगत होता, तुका म्हणे ग्रंथ, नामा म्हणे ग्रंथ, श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीतल्या 14व्या अध्यायातली एक ओवी मग त्यांनी एक तरी ओवी अनुभवावी. त्यांनी ते वाक्य ऐकलं आणि अण्णांनी विचार केला, अरे महाराज सांगतात ज्ञानेश्वरी इतकी श्रेष्ठ आहे,
एक ओवी अनुभवली तर तुमच्या जीवनाचा उद्धार होईल असं महाराज सांगतात. मग त्यांनी ज्ञानेश्वरी तोपर्यंत उचकटली सुद्धा नव्हती. तुम्ही उचकटणार नाही मला माहितीये, पण त्यासाठी मी तुम्हाला छोटासा हरिपाठ देणार आहे. छोटासा हरिपाठ, जो मुलगा 5 अभंग पाठ करील त्याच्यासाठी मी हरिपाठ देणार आहे. मग त्यांनी ज्ञानेश्वरी शोधली, कुठेतरी होती त्यांच्या घरात, मोठं कुटुंब होतं, भाऊ चुलते असं मोठं कुटुंब. ज्ञानेश्वरी उचकटली आणि हे महाराज म्हणतात ना, एक तरी ओवी अनुभवावी. बघा काय ओवीमध्ये आहे. कोणी ज्ञानेश्वरी उचकटली, त्यांनी सुरुवात केली ओम नमो द्याद्या वेद प्रतिपाद्या. आणि मग त्यांनी ओवी सुरुवात करता करता त्यांनी 14व्या अध्यायापर्यंत आलं. प्रत्येक ओवी संस्कृत मध्ये थोडंफार असल्यामुळं, थोडस पद्य असल्यामुळं त्यांना प्रत्येक ओवीचा संपूर्ण अर्थ कळाला नाही. पण 14व्या अध्यायामध्ये ते आले आणि 14व्या अध्यायातले एक 233 नंबरची ओवी जी अगदी सरळ होती ती त्यांनी वाचली. कोणती होती? कोणती ओवी होती ती? 14व्या नंबरच्या 233. नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावनी लावावी, नाना विधी. असा अर्थ त्यांना कळाला. नगरीची रचावी म्हणजे नगराची उभारणी करायची, महावनी लावावी म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा, आणि मग पाणी आडवा, पाणी जिरवा. अलीकडं आपल्याकडे पर्यावरण दिन साजरा होतो सर. प्रत्येक गावामध्ये पर्यावरण दिन साजरा होतो. झाडे लावली जातात, झाडे लावली जातात. पण मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. आम्हाला फोटो काढायला बोलायचे. आता आम्ही जात नाही 10-12 वर्षापासून, पण आम्हाला फोटो काढून बोलवायचे. आणि मग वृक्षारोपण पुढाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण, आणि मग ती बातमी आम्ही द्यायची. बातमी आमची यायची, आम्ही पाठवायचो. पण तोपर्यंत काय झालं असतं? कोकणी बघितले बघा, मालवणीमध्ये काहीतरी म्हणतात, सकाळ सकाळ पुढारी इलो, सकाळ सकाळ पुढारी इलो, झाड लावून गेलो, दुपारनं बकरी इलो, बकरीने झाड खाऊन गेलो, सांच्यान पुढारी इलो, बकरी खाऊन गेलो. पर्यावरण दिन साजरा झालो. म्हणजे पर्यावरण दिन आपले पुढारी अशा प्रकारे बातम्या देण्यासाठी फक्त ते झाड जगवत नाही. आपण झाड नाही लावली ना, प्रत्येकाने एक झाड जागवा आयुष्यामध्ये, तुमची आठवण म्हणून. प्रत्येकाने एक झाड जागवा. तुम्ही झाड जागवा, कोणाला जागवता नाही आले पण तोडू तर नाही. पर्यावरण दिन. आता मी काय सांगत होतो, काय सांगत होतो आता माझ्या लक्षात नाही. हा अण्णा, हा. कारण काय होतं, काय मुलांचं लक्ष नसतं. काय मोठाली मुलं झाली ना 11वी 12वीला, त्यांचं लक्ष नसतं एवढं, त्यांना काही इंटरेस्ट वाटत नाही. ते फक्त इकडे तिकडे बघतं, कुणी आपल्याकडे बघतं काय. कदाचित कुणी बघितलं तर ते म्हणतंय, जेव्हा बघतीस तू माझ्या. आत्ताशी पोरगा सिरियस होता, मला आमदार झाल्यासारखं. आमदार होणार तुम्ही. मग सर मी का फिरतोय कारण सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये इतकं प्रदूषण झालंय, प्रत्येक गावामध्ये असं प्रदूषण झालंय. नसरापूरची घटना तुम्ही पाहिली, इतकं प्रदूषण झालंय. 10 ते 12% मुलांची लग्न होत नाही. 10 ते 12% मुलांची लग्न होत नाही. आणि ती मुलं कोणती? तर जे आता आपलं करिअर घडवत नाहीत, अभ्यासात टंगळमंगळ करतात, सरांना मागे बोलतात, बापाचं ऐकत नाही, आणि शेवटी 10वी 12वीच्या आत आऊट होतात. आणि मग त्यांना पुढे नोकरी मिळत नाही. आणि नोकरी मिळत नाही म्हटल्यावर नोकरी मिळत नाही. मग अशी 10 ते 12% मुलं आपल्या प्रत्येक गावची बिगर लग्नाची आहे. आणि यासाठी फिरतोय मुलांनो, जरा कान पूर्ण ऐका मुलांनी, यासाठी फिरतोय. मला माहितीये, मी शेवटचं वाक्य म्हणलो, माणसाचा देव व्हावा. माणसाचा देव जरी नाही झाला तरी कमीत कमी तुम्ही प्रत्येक जण नवरदेव व्हावा, या प्रयत्नासाठी मी फिरतोय. मी काय सांगत होतो, मला माहितीये तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार. APJ अब्दुल कलाम, VV गिरी, जयसिंग, प्रतिभाताई पाटील, किंवा तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार. परंतु कमीत कमी अभ्यास करून, शिक्षण करून, कमीत कमी पती बनायच्या लायकीचे व्हाल, यासाठी माझा प्रयत्न आहे. तर मी आता काय सांगत होतो, अण्णांनी ती ओवी वाचली, नगरीची रचावी, जलाशय निर्मावी, महावनी लावावी, नाना विजेच्या ओवीचा अर्थ त्यांच्या डोक्यामध्ये बसला. अरे ते म्हणतात ना, ह्या ओवीमध्ये सांगितले ना, तर त्यांनी मग क्षणभर आपला आत्महत्येचा विचार बाजूला केला. आणि त्यांना वाटलं, आतापर्यंत आपण देशासाठी लढत होतो, आपल्या समाजासाठी जगत होतो, किंवा मरण्यासाठी तयार होतो. आता फक्त आपल्या गावासाठी आणि ह्या ओवीवर काम करायचा प्रयत्न करायचा आहे. मग त्यांनी आपल्या गावातली लोक जमवली, आपल्या गावातली दारूबंदी, नशाबंदी, अंमली पदार्थ सगळे बंद केले. आजही राळेगण सिटीमध्ये सर आमचे बरेच वारकरी तंबाखू खातात, त्यांना चुन्याची पुडी मिळते. राळेगण सिटी सुधारलंय, फक्त झाडं लावून नाही सुधारलं, फक्त पाणी आणून नाही सुधारलं. त्यांनी प्रत्येक माणूस सुधारला, प्रत्येक माणसातली वाईट प्रवृत्ती घालवली. जे आमच्या अध्यात्म संतांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी तिथं झाडं लावली. आणि आपल्या देशातला पहिला पुरस्कार
अण्णांच्या लढाई सिद्धीला मिळवला. आज त्यांच्या कपाटामध्ये कमीत कमी 1200 पुरस्कार आहेत. आणि त्या अण्णांनी आपला भारत म्हणजे प्रत्येक गावाला मार्ग दाखवला. त्यांच्या गावाला आज कितीतरी सरपंच काम करतायत. तर मी आता काय सांगत होतो, अध्यात्मामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही प्रत्येक जण बघा, मला वाटतं तुम्ही बोर व्हाल. मी फक्त एक प्रश्न शेवटला विचारणार आहे, त्याची आता माहिती सांगतो. जो उत्तर देईल त्याला पुस्तक देणार आहे. आणि आमचे मुक्ताई प्रबोधन न्यूजचे 75 रुपये देणार आहे. बस 2 प्रश्न विचारणार आहे. तर असा आहे, 4 युग झाली. किती युग झाली? त्रेतायुग, सत्ययुग, द्वापारयुग आणि कलियुग. बघा, पहिल्या युगामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये देव आणि राक्षस एकाच वेगवेगळ्या लोकांमध्ये राहत होते. राक्षस लोक वेगळा आणि देव लोक वेगळा. आणि त्याच्यानंतर सतयुगामध्ये देव आणि राक्षस एकाच लोकांमध्ये राहत होते. म्हणजे पृथ्वीवर, जसं का राम अयोध्येला आणि रावण लंकेमध्ये एकाच लोकांमध्ये राहत होते. त्याच्यानंतर आलं द्वापार युगामध्ये देव आणि राक्षस एकाच वाड्यामध्ये एकाच घरामध्ये राहत होते. जसे दुर्योधन, दुःशासन, कौरव आणि धर्मराज, अर्जुन हे पांडव. आणि आताचं कलियुग, आताच्या कलियुगामध्ये मला सांगा, देव आणि राक्षस कुठे राहत असतील? 3 युगामध्ये देव अगदी राक्षस कुठे राहत होते असं मला सांगितलं. आताच्या कलियुगामध्ये देव आणि राक्षस कुठे राहत असतील बाळा? कुठे राहत असतील? एकाच माणसाच्या आतमध्ये राहतात. देव आणि राक्षस प्रत्येक माणसाच्या आतमध्ये राहतात. मग तुम्हाला देव जागा करायचा आहे का? राक्षस मी सांगितलं माणसाचा देव व्हावा. परंतु आजकाल एक काव्य होतं, गर्दीत माणसांच्या माणूस शोधत होते. यह भी नहीं कोई देवता, ना भगवान मर गया, नेता सुलेमान ना शहंशाह मर गया, हिंदू मरा न कोई, मुसलमान मर गया, बस इतनी सी बात है, एक इंसान मर गया. माणसाचा माणूस मरत चाललाय. आणि हा माणूस जागवायचा असेल तर फक्त संतांचे आणि शिवरायांचे 2च विचार. तर आपला महाराष्ट्र, आपला देश, आमच्या लेकीबाळी सुरक्षित आहेत फक्त या 2च विचारामुळं. ज्या वेळेस या 2 विचार कमी होत जातील त्यावेळेस तुम्ही नसरापूरची घटना पाहिली. 3 वर्षाची मुलगी सुरत नाही, एखादी तरुण मुलगी सुरत नाही. कारण लोभानं मोहानं आपल्या मुलींना बघा, एखाद्या मुलीला चॉकलेटचा मिशी दाखवलं जातं, त्याच्या मोठ्या मुलीला काय गिफ्ट दिली जाते, त्याच्या मोठ्या मुलीला मोबाईलचा मिशन दाखवलं जातं, त्याच्या मोठ्या मुलीला लग्नाचा मिशन दाखवलं जातं. अशा प्रकारे आपल्या देशातल्या वर्षाला मी 45 वर्ष पत्रकारिता करतो, 65,000 मुली ऑन रेकॉर्ड पळवल्या जातात. कारण जो पळवतो ना त्याला तिकडे 25 ते 30 लाख रुपये अरब राष्ट्रामध्ये, इराण, तुर्कस्तान, अफगाणिस्तान त्याच्या देशामध्ये मुलींची संख्याच नाही. त्यामुळे आपल्या देशातल्या मुली, आणि त्यासाठी आम्ही व्यसनमुक्तीवर बोलतो. व्यसनमुक्तीवर बोलत असताना आम्ही दारू, गांजा, अफू, चरस, तंबाखू हे सगळं सांगतो. हे सगळं सांगितल्यानंतर मुलांना हे व्यसन कधी लागायचं? पोरग 20-25 वर्षाचं झालं तर त्यावेळेला व्यसन लागायचं. पण आताची व्यसन आधी वेगळी निघाली आहे. पहिलं आमच्या म्हाताऱ्या बायांना पहिलं व्यसन लागलं टीव्हीचं, आणि आता लहान मुलांना व्यसन लागलं मोबाईलचं. आणि ती मुलांची चूक नाही. त्या मुलांच्या आया काय करतात? लहान बाळ रडायला लागलं काय करतात? बघा, तुम्हाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल, तुमचे काय शत्रू आहेत? तुमचे आतले शत्रू कोणते? आळस, कंटाळा, बेफिकिरी, काय अभ्यास केला तर सर थोडं रागवतील. मुलांना सरांचं काय बिघडणार नसतं. आतला शत्रू बाहेर काढा. पण त्यानंतर तुमचे भयंकर मोठे शत्रू, भयंकर मोठे दुश्मन, पण ते तुमचे जानी दुश्मन आहे, ते तुम्हाला फार आवडतात, परंतु ते तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं होऊन देणार नाही. ते टीव्ही, मोबाईल, डीजे आणि पाटलांचा बैलगाडा. इकडे बैलगाडा नाही, पण आमच्या भागामध्ये या 4 जणांच्या मागे राहिलेलं. बघा, तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना किती कष्ट घ्यावे लागतात. लहानपणी तुमचं गोष्ट घाण करतात, त्यानंतर बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक शिक्षण, हायस्कूल, कॉलेज, तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना 20 वर्ष लागतात. किती वर्ष? परंतु तुम्हाला बिघडवण्यासाठी एखादा पुढारी तुम्हाला धाब्यावर नेतो, चल म्हणतो, तुला जेवण चालतो, आणि जेवणाबरोबर खाल्ल्यानंतर अरे ह्याच्याशिवाय याला मजा नाही, आणि मग तो खायला प्यायला शिकवतो.
त्याच्यानंतर दुसरा एखादा डीजे वाजला का तुम्हाला कोणी बोलवतं का? तुमच्या गावात मी बघितलं, एकदा आलो होतो वरातीला, लहान लहान मोरं अगदी मस्त नाचत होती. वराती पुढे कोण कोण चालू नाचते हात वर करा, डीजे पुढे सगळे नाचताना बघितले. लहान लहान मुलं सर, त्या डीजेचा आवाज एवढा मोठा असतो लहान. मग आमच्या इकडल्या 92% मार्क काढलेल्या एका मुलाचं डोकं बधीर झालं. याचं जाऊन मला डीजे वगैरे सांगायला वेळ नाही, पण खरोखर डीजे समोर जाऊ नका. कारण एक मुलगा, त्याला 10वीला 92% मार्क होती. 92% मार्क असलेला मुलगा कोणत्या साईडला प्रवेश घ्यायचा, आर्ट, कॉमर्स, सायन्स, बीबीए, बीसीए, त्याचा बाप प्रयत्नात होता. आणि तो त्या दिवशी बारकरी सगळं घेऊन बाहेर निघाला. परंतु अचानक त्याला भोवळ आली, दरवाजामध्ये पडला, डोक्यामधून रक्त निघालं. बापानं उचललं, हडपसरच्या इनामदार हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे नेलं, फोटोग्राफी, स्कॅनिंग, एमआरआय चाचण्या केल्या. आणि मग डॉक्टरने सांगितलं याच्या मेंदूच्या मागच्या बाजूला असल्या तरी गाठी झाल्या. तो सारखा 3-4 वर्ष डीजे पुढे नाचायचं. आणि सर, ही मोठाली पोरं ना तर डीजे पुढे इतकी बेकार नाचतात, जर बाया माणसाने बघितलं तर ते बघणार इतकी वाकडे तिकडे करतात. ब्रह्मदेवानं सृष्टी बनवली. सृष्टी बनवल्याच्या नंतर सगळे कडा मुंगी, पशु पक्षी, झाडी, वनस्पती सगळं बनवलं. आणि सगळं बनवल्याच्या नंतर त्याने आपल्यातलं सगळं कला कसं वापरून, कला कौशल्य वापरून एक सुंदर कलाकृती बनवली. तिचं नाव, कोणती कलाकृती ती? तिचं नाव माणूस. आणि हेच माणूस जर त्या ब्रह्मदेवानं डीजे पुढे स्वर्गातून नाचताना पाहिलं, त्याला प्रश्न पडेल, अरे हीच का ती सुंदर कलाकृती? इतकी बेकार नाचतात. त्या मुलाला ऑपरेशन करावं लागेल, डॉक्टरने सांगितलं. आणि ऑपरेशनचा खर्च सांगितला, कारण मेंदूचं अवघड ऑपरेशन, मुंबईवरून स्पेशल डॉक्टर बोलावं लागतील. ऑपरेशनचा खर्च सांगितला फक्त 15 लाख रुपये. 15 लाख कोणाचा कामगाराचा मुलगा होता, एक होता, एक 92% वाला हुशार मुलगा, पण डीजे पुढे 3-4 वर्ष नाचून त्याचं डोकं असं झालं होतं. 15 लाख कोणाकडे असतात? शिक्षकांकडे असतात, शेतकऱ्यांकडे असतात. कामाला कोणा काय वेळेला काय करायचं? बाप सायरा फायदा झाला, कोण देणार 15 लाख? ऐन वेळेला गावाकडे थोडी जमीन होती, 50 अडलेल्या वेळेला कोण देणार पैसे? 50 लाखाची जमीन 20 लाखाला विकली, डिपॉझिट भरलं, ऑपरेशन झालं, मुलगा जगला. पण ऑपरेशन करणारा मेंदू पासून सगळ्या बाजूला शिरा असतात, कानापासून डोळ्यापर्यंत त्या सगळ्या बाजूला ज्या रक्तवाहिन्या असतात ना, त्यातल्या 1-2 रक्तवाहिन्या जॉईन झाल्या नाहीत. आणि त्यामुळं मुलगा जगला, परंतु त्याचा अपभ्रम झाला. म्हणजे काय? त्याला अर्ध आठवतं, बाप आठवला तर आई आठवते, आई आठवला तर बाप आठवत नाही. मात्र त्याला एक नक्की आठवतं. काय नक्की आठवतं? काय? डीजे सारखं पुढे वाजलं का ते गोदाड फेकाटून देत, उड्या मारत आणि म्हणत आता माझी सटकली. आता मला सांगा, तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय. जर मोठं व्हायचं असेल तर तुमच्या डोक्याची, कानाची, डोळ्याची कोणतीही नस सटकली नाही पाहिजे. आणि प्रत्येकाला जमीन नसते विकायला. पोरगा मरून जाईल पण नीट होणार. तुम्हाला जमीन आहे का? जमीन आहे का? मग नाचत का? तर मोबाईल, टीव्ही, मोबाईल असं झाले. सर, मुलांची व्यसन वेगळी आहे. मुलगा एखाद्या गुटखा काहीतरी करी, पण मुलींची व्यसन खूप बेकार आहे. आमच्या इकडे 11वीची मुलगी, आता इकडे खेडेगाव, इकडे मला वाटतं मोबाईलला बंदी, बऱ्याच शाळांमध्ये मोबाईलला बंदी आहे. इकडं मोबाईल कमी असते, पण आमचा प्रगत भाग आहे, MIDC सगळी थोडा, पुन्हा वाघोली, कोरेगाव, सरसवाडी, रांजणगाव, आमच्याकडे एवढी लॉड, पण त्याच्यात सगळीच लॉड नाही. एक मुलगी, तिला एवढा ना मोबाईलचा, ती कधी ते मोबाईल सोडायचीच नाही. हातात काय मग तिच्या मोबाईल, जसं काय तिला दत्तक दिल्यावर मोबाईल कधी बघा. ते एक गाणं होतं बघा पिक्चर मधलं, काय गाणं होतं ते? चालताना बोलताना मोबाईलच्या हातात, झोपेतही सपनातही हेडफोनच्या कानात. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोहोचली. मग आई म्हणली, काय ग ठमी, आज शाळा नाही का काय? आणि मग ठमी म्हणती, बाया नको. मोबाईल गरजेचा कधी आहे? फक्त अभ्यासापुरता. आता तुम्हाला
त्याच्यामधून तुम्हाला गणित एखादा प्रबंध एखादा निबंध काही सोडायचा असेल तेवढ्या फक्त मोबाईल वाचवा. तर मुलांची व्यसन एक वेळेला सुटतात, मुलांची व्यसन सुटतात. परंतु आमच्या आता काढला जो सगळा घोटाळा होत आलाय ना सर, ऍक्सिडेंट का होतो? तो बोलतो हॅलो हॅलो, चालत्या गाडीमध्ये मोबाईल घेतो, पूर्ण येतो, धडकतो. 25% ऍक्सिडेंट सुरुवातीला मोबाईल आल्यावर मोबाईल पासून झाले. 25% मुली ज्या पळून गेल्या त्या मोबाईल कडे गेल्या, कारण कनेक्शन डायरेक्ट झालं. कारण काय, एक मुलगी आमच्या इथली पेरणे फाट्याची एक मुलगी वाघोलीच्या मंत्र्याच्या कॉलेजला जात होती. मुलगी काय श्रीमंताची नव्हती, पण तिला मार्क चांगली होती, तिला चांगली 95% मार्क होती, सायन्सला प्रवेश मिळाला. आणि ही गोष्ट आहे जवळजवळ 15 वर्षापूर्वी, जो ज्यावेळेस मोबाईलचा शोध लागला होता आणि फक्त श्रीमंत लोकांकडे करोडपती मोठा मोबाईल असायचा, बाकी सगळे 500 रुपयाला मोबाईल मिळायचा, मोटोरोला गट्टू. तिच्या बापाने त्याला घेरा मोबाईल घेऊन ती पोरगी गेली. पण पोरगी गेल्याच्या नंतर तिचं बॅलन्स संपल्यावर त्या मोबाईल शॉपीवर चार्जिंग करायला गेली. आता तिथं आम्ही तुम्हाला सांगितलं असे काही पॉइंटर बसवलेले असतात, लव जिहादच्या नावाखाली आपल्या देशातल्या भोळ्या भाबड्या मुली फसवण्यासाठी त्यांना 20,000 महिना दिला जातो, मोटरसायकल दिली जाते, टिपटॉप खर्चा पैसे दिले जातं. एक मोबाईल शॉपी फक्त बहाणा असतो, तिथं बसवली जाते. ती मुलगी चार्जिंग करायला गेली, बॅलन्स टाकायला गेली, तिचा नंबर कळला, नंतर त्याने हेरलं. बऱ्याच मुलीतली ही मुलगी भोळी भाबडी दिसते, पटण्यागुणी दिसते. पुढल्या वेळेला त्याने बोलायचा प्रयत्न केला आणि पुढच्या वेळेला अजून पुढचं पाऊल कळतं ना, पुढचं पाऊल टाकलं. त्याला म्हणला आज फार मॅचिंग ड्रेस घातलायस, आज फार सुंदर दिसते म्हणल्यावर पिक्चर हाताचं झाड हसती म्हणजे तुझ्यासारख्या देखण्या हँडसम ब्रिलियंट मुलीला कसला मोबाईल पाहिजे? एवढ्या 500 रुपयाचा गट्टू वापरतेस, 500 रुपयाचा गट्टू वापरते. त्यावेळेला ती म्हणली माझ्या बापाची ऐकत नाही, मला हिना पाहिजे. तुझ्यासारख्या देखण्या मुलीला कसला मोबाईल पाहिजे? अँड्रॉइड. ती म्हणजे माझ्या बापाची. पण तो म्हणला तुझ्या बापाची ऐकत नाही, मी देतो ना म्हणल्यावर तिच्या डोक्यात थोडी कालवा झाली. तिला त्या सीतेप्रमाणे थोडासा मोह व्हायला लागला. पण तुम्ही रामायण पाहिलं ना, रामायणातून खूप घेण्यासारखं आहे, रामायणातून एवढं घेण्यासारखं आहे. पण ही पिढी रामायण फक्त मजा म्हणून बघू नका. रामायण फक्त रावणाला मारण्यासाठी नाही. रामायणापासून पहिल्यापासून ती मंथरा सांगती कैकेयीला, तर कोणत्याही प्रकारे मंथरेचं काम आयुष्यात करू नका, हे शिकायचं. आणि मंथरेने ज्या वेळेस आग लावली त्यावेळेस दुसऱ्या दिवशी दशरथ म्हणला रामाला, आता तुला वनवासाला जावं लागेल. मला सांगा, आजकालच्या मुलाला जर पहिल्या दिवशी बाप म्हटला तुझ्या नावावर सगळा 7-12 करायचा आहे, आणि दुसऱ्या दिवशी जर बाप म्हटला तुला 14 वर्ष घरातून बाहेर जावं लागेल, तर तयार व्हायचं कुणी? आजकालच्या जमान्यात होईल का तयार? रामाला दशरथाने सांगितलं तुला वनवास जायला लागेल, तो मोठ्या आनंदाने निघाला. आजकालच्या पोराला जर बापाने म्हटलं तर ते पोरग बापाला म्हणल तूच जा. म्हणजे आज्ञाधारकपणा रामायणापासून शिकायचा. दशरथ त्यावेळेला राम वनवासाला निघाला. वनवासाला निघाल्याच्या नंतर मुलांना तुम्हाला हे रामायण वगैरे कंटाळा येणार ना, कारण अजून 1 तास लागणार आहे. काय कंटाळा येणार ना, जरा कारण तहाट बसल्यावर काय होईल, तुमची बॅटरी जर लूज झाली ना, तुमची बॅटरी याच्या 1 तासामध्ये सर ह्या मुलांची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देईल, कमीत कमी यांची लग्न होईपर्यंत उतरणार. हे असं चार्जिंग करायसाठी सांगितलं. तुम्ही आता काय सांगत होतो, भरत आजोळाला होता, राम वनवासाला निघाला, भक्ताला कळलं, त्याला निरोप पाठवला गेला. अरे तुला गादीवर बसवायचंय, काही निरोप पाठवला. परत तिकून आला, इथं आल्यावर त्याला कळलं का आपल्या आईनं आपल्या भावाला म्हणजे रामाला वनवासाला पाठवलंय. तो आईवर खवळला आणि सगळे आपला घोटर घेऊन रामाकडे शोधायला निघाला. मला सांगा, आजकालचा भाऊ जर एखादा भाऊ एखाद्याला राज्य मिळत असेल आणि दुसरा वनवासाला जात असेल तर तो म्हणेल का मला नको? परंतु भरत म्हटला मला राजावर माझा हक्क नाही, त्याचा हक्क आहे. तो त्याला शोधायला निघाला. तिकडून ते एका डोंगराच्या पलीकडे, नदीच्या पलीकडे राम पोहोचला होता. आणि मग लक्ष्मणानं पाहिलं
लक्ष्मणानं पाहिलं अरे भरत आणि गोरगड भरत सैन्य आपल्याकडे येते. लक्ष्मण तडकूच होता थोडा. तो रामाला म्हणला प्रभू बघा तुम्हाला वनवासाला तर पाठवलंय पण आता तेही त्यांनी पावलं नाही. काहीतरी आपलं काळबेर आहे. आपल्याला गोत्यात आणण्यासाठी किंवा आपल्यावर हल्ला करण्यासाठी आपल्याला संपवण्यासाठी ते कोणीतरी शत्रू किंवा तो भरत बघा आपलं सैन्य घेऊन येते. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणला त्याला विश्वास होता असं होणार नाही. मग त्यावेळेस भरत पोहोचला. रामाला म्हटला चला तुमची गादी तुम्ही सांभाळा मला गादी नकोय. परंतु त्यावेळेस रामाला नाही पितृआज्ञा आहे तूच सांभाळ. पण त्यावेळेस मी थोडक्यात सांगतो भरत मला नाही सांभाळला असं नाही हो करता करता शेवटी भरत म्हणला मी सांभाळणार नाही. तुमच्या पादुका द्या. तुमच्या पादुका मी सिंहासनावर ठेवी आणि राजकारभार करेल. आजकालचा कोणताही भावाभावातलं प्रेम हे फक्त रामायणामधून शिकावं. त्याच्यानंतर सीता वनवासात होती. वनवासात असल्यावर सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून ती कुटीच्या बाहेर बसली होती. तिने एक हरिण पाहिलं. हरिण पाहिल्यावर तिला मोह उत्पन्न झाला. जसा ह्या मुलीला मोबाईलचं नाव घेतल्यावर झाला तिला मोह उत्पन्न झाला. मोह उत्पन्न झाल्यावर ती रामाला म्हणली प्रभू मला हरणाच्या कातड्याची चोळी हवी. हरणाच्या कातड्याची चोळी हवी. आता रामाला वाटलं अरे एवढी राजवैभव त्यागून ही जनक कन्या एका राजाची मोठ्या राजाची मुलगी आपल्या बरोबर वनवासाला आली आणि म्हणते मला हरणाच्या कातड्याची चोळी हवी. तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये म्हणून रामानं धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागं पळाला. आता ते हरण माये होत. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या रासानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते झाडाच्या आड गेलं. झाडाच्या आड गेल्यावर त्याने ठरल्याप्रमाणे रामाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला काढला. सीतेनं तो ऐकला आणि तो लक्ष्मणला सीता म्हणजे भाऊजी बघा त्यांच्या ओरडण्याचा आवाज येतोय. गावात त्यांना वाचवा त्यांच्या जीवाला धोका फटकाय. कोणत्या तरी हिंसक स्वापदानं त्यांच्यावर झडप घातली. त्या धावा तुम्ही धावा. त्यावेळी लक्ष्मण मला नाही माते. काही रामाला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती लक्ष्मणाला म्हणजे भाऊजी म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट बस लक्ष्मण मला बस माते बस जातो म्हणून त्यानं धनुष्यबाण उचलला जायला निघाला. कुटीच्या थोडं बाहेर गेला पण त्याच्या ध्यानामध्ये होतं सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. त्याने जाता मागं वळला आणि त्या कुटीच्या बाहेर एक रेषा आखली आणि तो जायला निघाला. ती रेषा आखली मुलींनो त्या रेषेचं नाव काय 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 मला ऐकलं नाही. मोठ्याने सांगा कोणती लक्ष्मण रेषा जी प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते. लक्ष्मण रेषा जी प्रत्येक मुलीच्या जीवनात असते आणि ती ओलांडायची नसते. ओलांडली तर अख्खं जीवनाचं रामायण बिघडतं वेगळंच महाभारत घडतं. आणि मग त्या सीतेनं ती लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर काय झालं त्यावेळेला लक्ष्मणही गेला. राम आणि हरणाच्या पाठीमागे लक्ष्मणही गेला आणि तो गेल्याच्या नंतर रावणानं भिक्षकाचा वेळ घेतला आणि आपला साधा वेळ घेऊन त्या रेषेच्या लांब बाहेर उभं राहिले. त्या रावणाला त्या रेषेचं महत्व महात्म्य किंवा त्याचे पावर त्या रावणाला माहित होती. लांब उभा राहिला त्यानं आरोळ दिली. ओम तत् सत भिक्षां देही भिक्षा वाढ माय म्हटल्यावर सीतेनं ऐकलं आणि कोणतरी गोसावी आलाय आपल्या बाहेर जो मागकरी आलाय त्याला काहीतरी वाढायचं. ही आपली भारतीय संस्कृती की दान धर्म करण्यासाठी चांगल्या कामासाठी आतमध्ये गेली. गंध मुळे फळे असं तिने हातामध्ये एका ताटामध्ये घेतलं आणि ती चांगल्या कामासाठी अनावधानानं तिनं ती लक्ष्मण रेषा ओलांडली. तसं रावणानं आपलं रूप धारण केलं आणि तिला पंढरपूरला घेऊन गेला. कुठे घेऊन गेला तर माझ्या लक्षात कुठं लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन बठवली. तसं तुम्ही जर लक्ष्मण रेषा ओलांडली तर तुम्हाला एखादा उचलून अफगाणिस्तान इराण किंवा कोणत्या तरी लांबच्या अरब राष्ट्रामध्ये देईल. म्हणून लक्ष्मण रेषा ओलांडायची नसते. तिने अनावधानाने लक्ष्मण रेषा ओलांडली. रावणाला तिने उचलले. आकाश मार्गाने जायला निघाला. एक जटायू नावाचं गिधाड त्याने पाहिलं सीता मातेला कोणते घेऊन चाललंय. त्यानं रावणाला छडक घातली. रावणाची धुंद दिली. एक तास धुंद दिली. तो रावणाला ऐकत नव्हता परंतु त्यानं रावणानं कावेबादपण त्याचा मृत्यू कशात आहे हे त्याच्याकडून वधवून घेतलं आणि मग शेवटी रावणानं त्याचं पंख छाटले. पंख छाटलेला जटायू खाली विवळायला लागला. खाली कोसळला. विवळत असताना रावणानं सीतेला लंकेमध्ये घेऊन गेला.
लंकेमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर थोड्या वेळानं राम लक्ष्मण आले, हा नंतर नाही, आणि शेवटी आले आणि सीता नाही म्हटल्यावर त्यांनी त्या मागावर आले आणि पुढे येऊन पाहिलं तर जटायू इवळत पडला होता. त्यानं सगळं कथाने सांगितलं आणि कथाने सांगितलं. राम म्हटला मी तुला औषध देतो, बरा करतो. जटायू म्हटला मला औषध नको, मला तुझ्या मांडीवर मला हवे. रावणाच्या मांडीवर, त्या रामाच्या मांडीवर त्या जटायूने जीव सोडला. मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, सीतेला तरी तो एखादा जटायू, एखादं गिधाड वाचवण्यासाठी प्रयत्न केला. एखाद्या मुलीला जर कुणी गिधाडाने, गुंडाने, राक्षसाने पळवायला लागलं तर तो जटायू पक्षी सोडा का आपल्या माणसातला एखादा पुढारी पहिलवान बोक्का सुद्धा मध्ये पडत नाही. कनेक्टर मार खावा लागेल, पोलीस स्टेशनला साक्ष द्यावा लागेल, कोर्टात पेट्या मागावा लागतील, पण आयुष्यामध्ये मुलींना लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. जाऊ दे, आता परत शॉर्ट मध्ये बरेच प्रकार आहेत. सगळं रामायण सांगायला मला 1.5 तास लागतो, पण तुम्हाला शेवटचा हे सांगतो. मग त्याला शोधण्यासाठी मध्ये वाली शोभरी अनेक कथानिक झालं. त्याला शोधण्यासाठी हनुमान गेला, हे तर पाहिलं तुम्ही. हनुमान लंकेमध्ये गेला, त्याने शोध लावला आणि त्यानं अंगठी झाडावर बसवून ती अंगठी झाडावरून सीताबाईंच्या उंदरीमध्ये टाकली. तिनं हेरलं, अरे अंगठी तर रामाची आहे. तिने ओळख वर पाहिलं हनुमान, त्याला खाली हनुमान तसा हनुमान खाली आला, त्या पाया पडला आणि मग त्याला सगळं वृत्त सांगितलं. परंतु हनुमान मग त्या वेळेला म्हणला, माते आता मी इतक्या लांबून प्रवास करून आलोय आकाश मार्गाने, मला फार भूक लागली. भूक लागली म्हणल्यावर मग सीताबाई म्हटली, बघ ना रे, सगळी ऊन आहे ना लंकेमध्ये, अशोक म्हणजे सगळी फळांची झाडं होती. म्हणजे ही खाली पडलेली झाडं आहे ना, ती खाली पडलेली झाडं, जी फळं आहेत ती खा. आता खाली पडलेली झाडं त्यानं बघितली, बरीच डागाळलेली, हे केलेली, पण खाली पडल्यापेक्षा त्यानं वर बघितलं, अरे वर सगळ्या झाडांना फळं लावली. मग त्यानं काय केलं, हलव झाड, गडा 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 सगळी फळं खाली, सगळी फळं खाली. अख्खा बाग, त्याला अर्धा बाग हलवून चांगली चांगली फळं खात असताना कोपऱ्यावर उभे असलेल्या रामाच्या रक्षकानं, सुरक्षा रक्षकानं पाहिलं, अरे कुणीतरी आपला बागेचा विध्वंस करतोय. ते धावत आले, त्या 2 जण आले आणि मग त्या हनुमानाला पकडलं आणि रावणासमोर हजर केलं. बघा या माकडानं सगळा बाग हे केलाय आणि रावण सिंहासनावर बसला होता. रावणाचं सिंहासन एवढं होतं, परंतु माकडाला हजर केलं. माकड त्याच्या समोर ऐटीत उभं होतं आणि ऐटीत उभं असताना त्यानं इकडं तिकडं पाहिलं. आपलं शेपोट त्यानं इकडं वैटोळ घालत एवढं लांबवलं, रावणापेक्षा डबल उंच करून ऐटीत त्याच्या पुढे बसला. रावणाला राग आला, माहिती आहे, तुम्ही पाहिलं नाही रामायण. रावणाचा राग आला, अरे हे बरकट आपल्या शेपटाचा भात दाखवतोय काय, सैनिकांना मला जा रे, सगळ्या चिंध्या गोळा करणारा आणि शेमकूट लांबवलंय ना, सगळ्या चिंध्या गुंढाळा आणि राग केला ना, आणि याला भात लावून द्या, याच्या शेपटाचा नायनाट करा. आणि मग सगळे सैनिक पळाले, सगळ्या कपडे चिंध्या आणल्या, शेपूट लांबतच होतं, सगळ्या साड्या संपल्या, लंकेतल्या सगळ्या साड्या संपल्या. मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या वेळेला तुमच्या आईच्या किंवा वहिनीच्या कपाटामध्ये जेवढ्या साड्या आहेत तेवढ्या साड्या त्यावेळेला नव्हत्या. त्यावेळेला काय 1-2 साड्या तिकडे जाऊन वापरायच्या असतील, तो काळ. आजच्या कपाटामध्ये सर प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये मॅडम कमीत कमी 25, जास्तीत जास्त 500 साड्या. मॅडम खरं बोला, मला सांगा एवढ्या साड्याचं काय करायचे, मारवड्याचे घर. साडी आणि भांडीमध्ये आपला मराठी समाज, आपला माणूस बरबाद होत चाललाय. मग मी काय सांगत होतो, साड्या संपल्या, थोडस शेपूट उरलं. कुणीतरी म्हटलं, अरे त्या जा रे लंकेमध्ये जी सीतामाई आहे ना, जा तिची साडी घेऊन या, म्हणजे तेवढं शेपूट गतल. ते त्या माकडानं ऐकलं आणि माकडानं जसं ऐकलं शेपूट आखून घेतलं. तो सैनिक म्हणला, हो शेपूट कमी झालंय. आणि मग त्यांनी म्हणजे जा राखेचे डबे आणा, मग एवढं शेपूट लांबवलेलं. 10-15 जण गेले, राखेची कॅन्ड आणले, शेपटावर बसली आणि 15-20 जणांनी माचीत घेतल्या आणि शेपटाला आग लावली. जशी शेपटाला आग लावली तसं ते माकड काय सामान्य नव्हतं, तसं ते उडालं. पहिलं रावणाच्या वाड्यावर त्यांनी असा टेंबापणीचा फिरवला, अख्खा रावणाचा वाडा, मग सैनिकांचा होडा. मग त्याच्या सगळ्या लंकेतल्या सोन्याची लंका त्यांनी 1 तासामध्ये पेटवली. किती म्हणजे 1 तासामध्ये. आता बघा याच्यानंतर 12वीची तुला 8 कॉमर्सचे आहेत का? 8ला विषय अर्थशास्त्र, अर्थ म्हणजे पैशाचा विषय. कॉमर्सला आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, म्हणजे जमा आणि खर्च, म्हणजे तुम्ही किती खर्च केला, काय आणलं, किती नफा झाला. आणि BCA
बीबीए बीसीएला विषय हा विषय रामायणातला महत्वाचा आहे तुमच्यासाठी. बीबीए बीसीएला म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट, कमीत कमी खर्चात कमीत कमी भांडवल कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन कसं करायचं या सगळ्या साईडला तुम्हाला त्या माकडाचं उदाहरण आहे. बघा मला सांगा, त्याने लंका पेटवली एका तासामध्ये, त्याचा किती खर्च झाला होतो? साड्या कोणाच्या होत्या? कोणाच्या? सगळ्या लंकेतला राखेल, सगळं लंकेतलं. ही एक पैशाची माचीस. म्हणजे टोटल जिरे बजेट मध्ये त्यांना अख्खी लंका विजय मिळवला. मुलांना रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. आतापर्यंत इतका खर्च झाला आपल्या भारताचं 15 वर्षाचं बजेट, इतका खर्च झालाय. अमेरिकेचं इराणचं युद्ध चालू आहे, इतका खर्च झालाय. आपल्या देशातल्या 30 वर्षाचं बजेट, परंतु अजूनही कोणाचा जय पराजय नाही. मग त्याने झिरो बजेट मध्ये अख्खा नफा किती खर्च झाला? कमीत कमी वेळात झिरो बजेट मध्ये अख्खा नफा मिळवला. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये डेबिट क्रेडिट करून बघा. अर्थशास्त्र किंवा कॉमर्स, बीबीए बीसीए, बिझनेस मॅनेजमेंट सगळ्या साईडला त्या माकडाचं उदाहरण लागू पडतं. आता मी मगाशी कुठपर्यंत आलो होतो? तिला मोह उत्पन्न झाला सीतेचा, म्हणून रामायण सांगावं लागलं. मग रामायणात तिला मोह उत्पन्न झाला. अरे हा म्हणतोय मोबाईल घेऊन देतोय, पण ती म्हणली नको नको, माझ्या बापाला कळलं तर. ती म्हणला तुझ्या बापाला कसं कळलं? तुझा बाप पुढे तरी शेतामध्ये घामाच्या धारा, हाडाची काढ, रक्ताचं पाणी करत असत. तुझ्या शिक्षणासाठी पैसे उपलब्ध करू तरी काम करत असत. घामा त्याला कसं कळलं? हा मुद्दा तिला अर्धा पटला. हा मुद्दा त्याला बराच पटला. ती म्हणे नको नको, मोबाईल घ्यायला तुझ्या बरोबर पुण्याला यायचं म्हणलं मला भीती वाटते. तो म्हटला घ्यायचं काय कारण? त्यानं तो फेमस डायलॉग मारला. ती म्हणली भीती वाटते. तो म्हटला सोनू सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूचा बिलकुल भरोसा नव्हता. सोनूचा भरोसा नव्हता, पण तिच्या मनामध्ये लोभ मोह निर्माण झाला होता. ती तयार झाली. बस शॉर्ट मध्ये सांगतो, मला वाटतं वेळ बराच झाला असेल. शॉर्ट मध्ये सांगतो, तिचा बिलकुल भरोसा नव्हता. ती तयार झाली. तो 20,000 रुपये घेतले, पुण्याला गेला. 18,000चा मोबाईल घेतला. किती बोलले? आता पोरगी पुण्याला गेली, तिला पटवायची म्हणल्यावर त्याला काय मोकळं यायचं, वडापाव मागायला येणार. 5 स्टार हॉटेलमध्ये गेला. 5 स्टार हॉटेलमध्ये टोटल त्याचा 1800 रुपये खर्च झाला. आता किती उरले? 200. आणि मग यायला 40-80 रुपये लागत होते. आता त्याने शहाणं म्हणायचं का नाही? निघायचं, बस पकडायची. आता पोरगीला आपण थोडंफार बसवलंय, आता ती आपल्या गळाला लागली. त्याने शहाणं म्हणायचं तर तो त्याने आणखी पोरी भाव खायचा प्रयत्न केला. त्या पोरीला असं म्हणतोय, आणि त्याला म्हटलं आईस्क्रीम खाओगी? ती पण म्हणली हा हा. बोमलने 180 रुपये गेले. आता किती उरले? 20. आणि यायला किती लागत होते? प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्याचा डाव वेगळा होता. प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ते प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन मुलींना दाखवता. तो त्या हॉटेलच्या पायऱ्या उतरायला लागल्या. पायऱ्या उतरत असताना शेवटच्या पायरीवर कसा आला तसा त्याच्याच वयाच्या हिंजारलेल्या केसाचा एक माल काढलेल्या कपड्यातला एक तरुण समोर हात केला. म्हणाला साहेब 20 रुपये देना साहेब, 20 रुपये देना. तो म्हटला 20 रुपये का क्या करेगा? तो म्हटला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तो हिरो म्हटला आपल्या त्या मुलीला देखलायला भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. त्यावेळेला तो भिकारी म्हटला पैसा नाही, गर्लफ्रेंडने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची पिढी सर भिकारी होत चालली ह्या मोबाईलच्या घरामध्ये. एका एका घरामध्ये आपले 4-4-6-6 मोबाईल आहे. 500-400 रुपयाचा आपण त्याच्यामध्ये कार्ड टाकतो. आणि एका घरात कमीत कमी 1000-2000 रुपये आम्ही लाईटीचं बिल भरतो. त्याचं आम्हाला एक रिचार्जचं बिल भरतो. परंतु जर लाईटीचं बिल 1000-1200 रुपये आलं ना, आमचा बाप लाईटीच्या ऑफिस मध्ये जातो, म्हणतो साहेब साहेब 2च बल्ब आहेत, एवढं कसं आलं? पण मोबाईलचं एवढं पैसे भरताना आम्हाला काही दुःख वाटत नाही. आम्हाला काही दुःख वाटत नाही. पावसाचं स्वागत करा टाळ्यावर. बघा त्या मोबाईल मुळे काय झालंय? फक्त 7 माणसं श्रीमंत होत चालले. 99.9999% गरीब होत चालले. कोण कोण श्रीमंत होत चालले? अदानी, अंबानी, टाटा, रिलायन्स,
वडाफोन आयडिया काय आयडिया काढली सर त्यांनी एक वायर खाऊन दिली आणि म्हणतात जिओ आणि ठाण मारायला लागले. सगळे आपल्याला त्याचे काही नाही म्हणून मोबाईल. आता मी काय सांगत होतो, मला तू कंटाळा आला का प्रश्न विचारू? प्रश्न विचारू बघा बरं प्रश्न अगोदर विचारतो नंतर तुला कंटाळा. छत्रपती शिवराय त्यांनी जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं, आणि वागावं कसं हे संतांनी शिकवलं. त्या छत्रपती शिवरायांच्या कोणी मुलांची आणि सुनांची नाव सांग बरं. तू आता तुम्हाला विचार. इतिहासाच्या पाणी पाणी आम्हाला प्रवृत्ती गाथा अभिमानानं मर्द मराठी सुखदुःख यांच्या ठिकाणाला माहित असं या आणि समोर येऊन सांगा त्याला पुस्तक त्याच्या नावानं लायब्ररीला दिलं जाईल. विठ्ठल वळसे पाटील प्रसिद्ध स्तंभलेखक त्याचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या समाज विस्मरण होतं. ते इतिहास कधी घडवू शकत नाही. सांगायचं काय नाव त्याचं? शिवाजी महाराजांना दोन मुलं होती. एक हा. संभाजी एक महाराज, संभाजी महाराज, दुसरे राजाराम महाराज. दुसरे राजाराम महाराज. संभाजी महाराजांच्या पत्नीचं नाव सईबाई सईबाई आणि राजाराम महाराजांच्या पत्नीचं नाव ताराराणी. ताराबाई याच्यासाठी वापर भाषण करण्यासाठी या पुस्तकामध्ये सगळे लेख आहेत. आणि या मुलीला हरिपाठ दिला. हा बाई हरिपाठातला 38 नंबरचा गुटखा खायला लागली की कोणती बाटली लाल बाटली ती प्यायला लागली किंवा काहीतरी वाईट खायला लागली. मुलांना तुम्हाला परिणाम सांगतो जरा कान पुढे ऐका. पिझ्झा बर्गर किंवा जे असतं ना ते फूड बाहेरचं विकतचं त्यानं काय होतं, किंवा काही जण वाईट पदार्थ खातात बघा. एखाद्यानं कुठंतरी एखादी मेलेली गाई, मेलेले डुक्कर, मेलेली शेळी, मेलेली आजारी कोंबडी ही कापून ज्या वेळेला दुकानामध्ये विकायला जाते आणि जे त्याचं जर मटण खाल्लं तर काय होतं कमी वयामध्ये, कारण ते केसाळ प्राणी आहे. केसाळ प्राण्याचं मटण खाल्ल्यामुळं मुलींची वाढ तर खुंटते पण त्या प्राण्यांना केस असतात. त्या केसांमुळं मुलींना बघा काही मुलींना जे लव येते, जे मुलांना मिशा येतात त्याप्रमाणे लव दिसते. म्हणून मटणाचा पहिलाच परिणाम. तुम्हाला दुसरं वाटत असेल मटण खाल्ल्याने ताकद मिळते, बिलकुल नाही. कारण तुम्ही बघा सगळ्यात ताकदवान प्राणी कोणता? हत्ती मटण खातो का? सगळ्यात आपला आवडतो बैल, ताकद असते ना, बैल मटण खातो का? सगळ्यात स्पीडवाला प्राणी घोडा, हॉर्स. आपण बघा सगळे ते इंजिन किंवा सगळी जी पॉवर मोडतात ना, ती पॉवर त्या घोड्याच्या स्पीडमुळे मोडतात. हॉर्स पॉवर किती हॉर्स इंजिन आहे तो हॉर्स, तो घोडा मटण खात नाही. मग आपले बरेच घोडे मटण खातात. मी दुष्परिणाम सांगतो. सगळे जे रोग होतात ना हे मटणामुळे प्राण्यांच्या याच्यामुळे होतात. ते स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू किंवा मागल्या वेळेला जी साथ आली होती कावीळची, ही सगळी कोंबड्यामुळे बकऱ्यामुळे आली होती. आणि आता जो कोरोना आला होता ना, आमची बरीच श्रीमंत माणसं, गडेरष्ट पैशावाली माणसं त्यानं बर्बाद केली, मारली. तो कशामुळे वटवाघळामुळे आला होता. त्यामुळे प्राण्यांचं मटण खाणं म्हणजे काय होतं, त्यामुळे ताकद येत नाही. फक्त आपलं शरीर गलेलट्ट होतं, चरबी वाढते, कोलेस्ट्रॉल वाढतं. तुम्हाला जर ताकद यायची असेल तुम्ही दूध खा, फळे खा किंवा कडधान्य खा, काजू खा, बदाम खा, पण मटण आयुष्यामध्ये कारण चांगलं वागा. कारण आपला जो विचार आहे ना आपल्यामध्ये, तो आपला विचार फक्त मांसाहार केल्यानं प्राण्यासारखा बदलतो. आणि आपण शाकाहार केला तर आपल्यामध्ये वाईट विचार येणार नाही. आपल्यामध्ये देव निर्माण करायचा असेल तर जे राक्षस खात होते माणसांना, जनावरांना, ते आपण खाल्लं नाही पाहिजे. बस आता शेवटला एकच उदाहरण देतो. मुलांनो, कुणाला हरिपाठ पाहिजे असेल, जो 5 अभंग पाठ करणार आहे त्यांनी यायचंय, हरिपाठ घेऊन जायचंय. 5 अभंग दिवाळीनंतर आल्यावर त्याचा जसा परिपाठ घेतला त्याला म्हणून गाऊन दाखवावं लागतील. गाता नाही आलं तरी पाठ करून म्हणून दाखवावं लागतील. कारण तुम्हाला पहिले बोलता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे. जर तुम्ही गायला शिकलात ना, तुम्ही बोलाल. मला बोलता येत नव्हतं. मी भजनातला कार्यकर्ता, सुरुवातीपासून मी हरिपाठात बसत होतो. भजनात मला गाता येत होतं पण बोलता येत नव्हतं. परंतु मी कॉलेजला गेल्यावर सुहद जोशी
शिवाजीराव भोसले अनेक मान्यवरांची व्याख्यानं ऐकली आणि मग म्हटलं अरे आपल्याला जाता येते एवढं आणि मग बोलता काय येऊ नये आणि मग मी बोलायला सुरुवात केली. कारण तुम्ही बघा मोठे झाला इंटरव्ह्यूला कुठे गेला तर तिथं प्रश्न विचारतील आणि तुम्हाला सगळं हुशार आहात, सगळं येत असलं आणि तुम्ही व्यवस्थित सरळ उत्तर दिलं नाही तर तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल. कोणत्याही क्षेत्रामध्ये बोलता आलं पाहिजे. बघा पुढारी त्यांना काय येतंय, फक्त भाषण चांगलं धरतात आणि निवडून येतात आणि सगळे काय करतात. मी तुम्हाला तुझं शेवटचं एक गणित सांगतो आणि संपवतो. एक गणित असं आहे बघा, 80 ते 90% वाला कोणती नोकरी पकडतो, पुढे काय त्याला व्हायचं असतं, IT किंवा डॉक्टर. 70 ते 80% वाल्याला इंजिनियर, बरोबर. 60 ते 70% वाला तो काय करतो, कॉमर्स पकडतो, CA किंवा LLB असं काहीतरी होतो. किंवा 50 ते 70% वाले लास्ट पुढे मिळाल्यावर BEd शिक्षक होतात. 40 ते 50% तो काय करतो, डिप्लोमाला प्रवेश घेतो. 35 ते 40% ITI वेल्डर वगैरे कोणता त्याला मिळतो आणि तो सुखामध्ये जगतो. त्याच्यानंतर जो नॉन मॅट्रिक होतो तो काय बनतो, तो नॉन मॅट्रिक होतो, तो एक तर पुढारी बनतो किंवा गुंड बनतो. पैसेवाला असला तर शिक्षण संस्था काढतो. ज्याला शिकता येत नाही त्यांनी शिक्षण संस्था इंग्लिश मिडियम काढल्या आणि आमच्या देशाचं सगळं वाटोळं करायला लागले. आणि त्याच्यानंतरची स्टेप सांगतो, 9वीच्या आतले काय होतात, 9वीच्या आतला माणूस सुद्धा चांगला करू शकतो. या उदाहरणासाठी तुम्हाला सांगितलं. माझ्या एक भावकीतला सुद्धा महाराज मिटवले. 8वी पर्यंत शिक्षण झालं, पुढे शिकता आलं नाही. 5 किलोमीटर शाळा होती, शेरडाकडे जायचा, रोज हरिपाठाला बसायचा, कीर्तनला जायचा आणि तो 2-4 वर्षामध्ये 20व्या वर्षापर्यंत कीर्तन करायला शिकला. कारण हरिपाठामध्ये त्याला सगळ्या चाली अवगत झाल्या होत्या. कीर्तन करायला शिकला, त्याचं लग्न झालं. 8वीच्या मुलाचं लग्न झालं. आजकाल बरेचच्या होत नाही. लग्न झालं परंतु त्याच वेळी अचानक दुष्काळ पडल्याच्या नंतर तो आता अरे आपल्या मागे एवढी जबाबदारी, बायकोला सांभाळलं पाहिजे. मग तो मुंबईला गेला. मुंबईला 8वीला काय काम मिळणार आहे का, कुठेतरी हमाली कोणाच्या हाताखाली दुकानामध्ये भेळचे काम करू लागला. पण त्याला जो हरिपाठ येत होता ना चांगला म्हणता, तो रोज मंदिरामध्ये जायला लागला. रोज हरिपाठ घ्यायचा. सगळे त्याला मग पुढे म्हणायला लावायचे, त्याच्या मागे म्हणायचे. त्यांनी बरेच माणसं तयार केली. वर्षभरामध्ये त्याला सगळी ओळखायला लागली. बुवा म्हणून, सुधा बुवा म्हणून ओळखायला लागली. परंतु एक दिवस काय झालं, मंदिराचा वर्धापन दिन आला. त्या वर्धापन दिनाने म्हणतं अख्ख्या एरियाला जेवण महाप्रसाद बनवला होता. आणि 12 ते 1, 11 ते 12 माझ्याचं कीर्तन होतं. ते कीर्तन झाल्यावर प्रसाद वाढला जाणार होता. परंतु काय झालं, दुर्दैवानं जो मोठा महाराज बोलवला होता ना, त्या महाराजांची गाडी कुठेतरी फेल झाली आणि तो महाराज वेळेवर पोहोचलाच नाही. ऐन वेळेला काय करायचं, एवढा प्रसाद बनवलाय, एवढं भोजन, कारण त्याच्यातले कीर्तनासाठी अर्धे आलेले होते आणि अर्धे जण खायला आले होते. ते खायला वाट बघायला लागले. काय झाला, बुवा यायला का नाही, जेवायला टाइम होईल. आणि मग त्यावेळेला काय झालं, कोणाला तरी माहित होतं, कार्यकर्त्याला भावना द्या, आणि हा महाराज प्रवचन करतोय, कीर्तन करतोय, हा प्रोग्राम करतोय. ऐन वेळेला महाराजांना नाही म्हणून ऐन वेळेला सगळं वाया जाणार होता. तेव्हा महाराजाला उभं केलं, पेठा बांधला आणि मग त्या महाराजांना 1.5 तास असं कीर्तन केलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मग त्या महापौर, मुंबईचा महापौर त्यावेळेला मनोहर जोशी होता. त्यावेळेला तो महापौरानं त्याला बोलवलं. आणि हा पोरगा कुठला आहे, एवढा गुणी पोरगा, एवढा देखणा पोरगा कुठला आहे, कुठं आहे. ते म्हटले इथं हरिपाठाला येतो आणि कुठेतरी काम करतो, कॉन्ट्रॅक्ट मध्ये किंवा कोणाच्या हाताखाली हमाली करतो. आणि मग त्या महापौरानं त्याला 45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्या महापौरानं त्याला जे हॉस्पिटलला लिफ्ट मध्ये नोकरी दिली. त्यावेळेला 20,000 पगार मिळत होता. 2,000 पगार मिळून गेल्या वर्षी तो रिटायर झालाय. आजही देहूच्या गाथा मंदिराचं सगळं मुलांना शिकवायचं, मुलांना काय म्हणायचं काम तो करतो. म्हणजे 8वी शिकलेला माणूस आता तो कीर्तन करतो ना मुलांनो. जो 90% वाला डॉक्टर आहे ना, 80% वाला इंजिनियर, IT वाला, शिक्षक, कामगार सगळे त्याच्या पाया पडतात. कितवी शिकलेला तो, 8वी शिकलेल्या मुलाच्या सगळे मंत्री सुद्धा कीर्तनाला महापौर पाया पडतो. एवढी ताकद या अध्यात्मामध्ये आहे, एवढी ताकद आहे त्याच्यात. म्हणून मुलांनी आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ करा. अवघाची संसार सुखाचा करीन, जगाचा संसार सुखाचा करायचा आहे. अर्थ जरी नाही कळला तरी फार झालं. आणि दुसरा, कादामाला माझी अवघी विठाई माझी. सावता महाराज पंढरपूरला गेले नाही, आपल्या शेतामध्ये काम करायचे, कानामाळा फुकायचे, मोठ चालू करायचे. पण मोठ चालू करताना मोठं वरचं गाणं नाही म्हणायचे. ते बघा,
हे बोट चालू करताना आपण तोंडामध्ये त्यांच्या काम मोठा चालू असायची आणि ते म्हणायचे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. एक मिनिट तुम्हाला सांगतो, जरा जोराने टाळ्या वाजवून जर विठ्ठल जोराने तुम्ही म्हटला ना, त्याचं शास्त्रीय कारण सांगतो तुम्हाला. आयुष्यामध्ये पुढे काय होणार नाही. बघा, जोराने टाळ्या वाजवा, जोराने म्हणा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला. ज्याने जोरात टाळी वाजवली त्याच्या हाताला झिंगिणी आलं नाही. झालं ना? हाताला झिंगिणी आलं म्हणजे काय झालं? सगळ्या हातातल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या प्रवाहित झाल्या. विठ्ठल 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 या शब्दावर जोर दिला ना, आपल्या अंतरंगामध्ये, हृदयामध्ये, पोटामध्ये कंपन्या निर्माण होतात आणि पोटामध्ये कंपन्या निर्माण झाले, हाताला झिंजिण्या झाल्या, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. फक्त 10 मिनिटं एखादा अभंग विठ्ठल विठ्ठल जो म्हणत आणि टाळी वाजवत त्याला आयुष्यामध्ये बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, चरबी, कोलेस्ट्रॉल, कॅन्सर, अटॅक येणारच नाही. अटॅक म्हणजे काय असतं? आपण बसून बसून काम धंदा करत नाही, तर सफाई करत नाही, घरचं काम करत नाही, जाड होत जातो, एखादी रक्तवाहिनी ब्लॉक होते. मटण खाऊन जसं जाड झाल्यावर आतली रक्तवाहिनी ब्लॉक होते. 99% मटण खाणाऱ्या लोकांना अटॅक आलेले आहेत 30 वर्षामध्ये 40. म्हणून आयुष्यामध्ये फक्त 10 मिनिटं विठ्ठल विठ्ठल म्हणा. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, आपल्यातला राक्षस बाहेर काढा, आपल्यातला देव जागा आणि माणसाचा देव व्हावा ही इच्छा व्यक्त करून बस. मग आयुष्यामध्ये शिकायत का? आयुष्यामध्ये शिकायत का? डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं आनंद कमी पडेल, गौरा असे कम नशिबाचा फासा निघून पडेल. परंतु मुलांना प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. बस जाता 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 सूर्यानं प्रतिप्रश्न केला. जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाले, प्रभो माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काव्यानं ठरवलं, माझ्यासारख्या ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, कुठं तरी काळा कोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवून थांबेल, दाखवून सरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पाटलाच्या बैलगाड्यापासून रामायण, महाभारत, पांडुरंग आणि नंतर चंद्रतारे इथपर्यंत हा जो विचारांचा प्रवास ज्यांच्या मार्फत आपण सर्वजण प्रवास केलेला आहात, अतिशय तुम्हाला समजेल असं साध्या सोप्या भाषेत सुंदर अशी उदाहरणं देऊन जे शेवटी त्यांचं एक जे वाक्य होतं, काजव्याचा जो प्रयत्न होता, माऊली, जो काजव्याचा प्रयत्न होता तर अगदी सूर्य जसा तळपावा, त्याचा प्रकाशमान व्हावा तसा विचार आज तुम्ही आमच्या मुलांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. तर ही विचारधारा घेऊन आज आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित असणारे
श्री ज्ञानेश्वर मिळगुळे पत्रकार आहेत, स्वतः प्रवचनकार आहेत, प्रबोधनकार आहेत आणि ते एक सुंदर व्याख्याते आहेत, ते तर आता आपण जाणलेलेच आहात. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले दत्तात्रय भुजबळ साहेब ते देखील आलेले आहेत. पायी चालत पांडुरंगाला भेटण्यासाठी दिंड्या आपण बघतोय, रस्त्याला भरपूर दिंड्या आपल्याला दिसत आहेत. पण त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये पांडुरंग पाहणारे हे सगळे आज आपल्या समोर आलेले आहेत. त्यांच्या या प्रयत्नातून एखादी विद्यार्थी जरी घडली, चांगल्या मार्गावर मार्गस्थ झाली, तर खरा पांडुरंग आणि खरी रुक्मिणी हे त्यांचं दर्शन त्यांना इथं झालं असं होईल. तुम्ही दोघे आज इथं आलात, आमच्या मुलांना सुंदर असे विचार तुम्ही दिलात, त्याबद्दल विद्यालयाचे मान्य मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी आणि आमची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या मार्फत मी तुमचा खूप खूप आभार.